श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही ही इच्छा असतेच. मग ती स्वतःचे घर असावे, स्वतःची नवीन गाडी असावी, स्वतःला चांगली नोकरी असावी, किंवा आपलं लग्न व्हावं, किंवा आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी, आपल्या मुलांची, पतीची, घराची भरभराट व्हावी. अशाच प्रकारच्या प्रत्येकाच्या काही ना काही इच्छा, अपेक्षा असतात. परंतु कितीही प्रयत्न केला, कितीही कष्ट केले तरी देखील त्यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त होत नाही. तर आपण आज या व्हिडिओमध्ये अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावशाली असा उपाय पाहणार आहोत. हा उपाय केल्यानं आपल्या सर्व इच्छा मनोकामना तर पूर्ण होणारच आहेत, त्याचबरोबर आपल्यावरची सर्व विघ्न, दारिद्र्य, गरिबी, सर्व संकट दूर होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर आपल्या मुलांची, घराची, पतीची भरभराट होण्यास देखील मदत होणार आहे. आणि त्यासाठीच आपल्याला अत्यंत साधा सोपा परंतु प्रभावशाली असा हा उपाय जानेवारी महिना संपण्यापूर्वी करायचा आहे. कॅलेंडरवरती आपल्याला मी जे 2 शब्द सांगणार आहे तर ते 2 शब्द लिहायचे आहेत. हा उपाय आपल्याला संपूर्ण जानेवारी महिन्यामध्ये कधीही केला तरी देखील चालू शकतो. तर आता हे 2 शब्द कोणते आहेत जे आपल्याला कॅलेंडरवरती लिहायचे आहेत, जे लिहिल्यामुळं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत, हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सध्या जानेवारी महिना सुरू असून अगदी थोड्याच दिवसापूर्वी आपण 2024 या नवीन वर्षात पदार्पण केले आहे. आणि ज्याप्रमाणे वर्ष बदलत राहतं त्याचप्रमाणे आपण आपल्या घरातील भिंतीवरील कॅलेंडर देखील बदलत राहतो. तर आता 2023 मधील आपण कॅलेंडर बदलून 2024 मधील कॅलेंडर नवीन आणलेलं असेल. तर या कॅलेंडरवरती आपल्याला मी जे उपाय सांगणार आहे, जो शब्द सांगणार आहे, तर तो आपल्याला लिहायचा आहे. आता आपण हे कॅलेंडर घेतल्यानंतर आपल्या कॅलेंडरमध्ये जे 12 महिने आहेत, म्हणजे जानेवारीपासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत, या मधल्या काळात कोणत्याही महिन्यात आपली जर इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल, म्हणजेच आपल्याला जर एखादं घर खरेदी करायचं असेल, किंवा वाहन खरेदी करायचं असेल, किंवा नोकरी संबंधित कोणती इच्छा मनोकामना असेल, तर आपल्याला तो महिना निवडायचा आहे. आणि या महिन्यातील आपण सर्व दिवस, म्हणजे ज्या तारखा आहेत तर त्या व्यवस्थित आपल्याला पाहायच्या आहेत. आणि त्या महिन्यातील जी तारीख आपल्याला योग्य वाटेल, म्हणजेच जी तारीख आपल्याला आकर्षित करेल, तर त्या तारखेवरती आपल्याला पेनानं गोल करायचा आहे. आता हा गोल करत असताना आपल्याला काळा पेन वगळता कोणत्याही पेनानं केलं तर देखील चालू शकतं. शक्य असेल तर आपण लाल रंगाच्या पेनानं आपल्याला हा गोल करायचा आहे. त्याबरोबरच आपली जी काही इच्छा असेल, मनोकामना असेल, तर ती आपण याच पेनाच्या साहाय्यानं या गोलामध्ये आपल्याला लिहायची आहे. इच्छा लिहत असताना आपण ती वर्तमान काळात लिहायची आहे. म्हणजेच आपल्या घरी उदाहरणार्थ गाडी आलेली आहे, किंवा आपण वाहन खरेदी केलेलं आहे, असं अगदी विश्वासाने आणि अगदी ठामपणे आपल्याला हे जे शब्द आहेत, म्हणजे जी इच्छा असेल, मनोकामना असेल, तर ती आपल्याला या ठिकाणी या कॅलेंडरवरती लिहायची आहे. जी आपण तारीख पाहिलेली आहे, योग्य तारीख, तर त्या तारखेवरती. आता हा आपण उपाय करत असताना आपल्या कुलदेवतेचे आपल्याला स्मरण करायला विसरायचं नाही. आपण माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे, भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे, किंवा आपले जे इष्ट देव आहेत, ज्यांना आपण गुरु मानतो, किंवा आपली जी आवडती देवता असेल तर त्यांचं आपल्याला स्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करायचं आहे. आणि आपल्या या सर्व देवतांचे आशीर्वाद घेऊनच आपण हा उपाय प्रारंभ करायचा आहे. आता झाले आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी, म्हणजेच आपलं जर घर होणार असेल, किंवा नोकरीसाठी असेल, किंवा आपल्या व्यवसाय संबंधित असेल, किंवा इतर कोणत्याही गोष्टी असतील की ज्या आपण तारखेनुसार आपण त्या दिवशी खरेदी करणार असो, किंवा नोकरी संबंधित जर असेल की त्या तारखेला आपल्याला नोकरी मिळावी अशी आपली इच्छा असेल, तर ते झाले. परंतु आता तुमच्या घरामध्ये जर विघ्न असतील, दारिद्र्य असेल, गरिबी असेल, किंवा घरावरती जर सतत काही ना काही संकट येत असतील, तर तुम्ही या कॅलेंडरमधील या 12 महिन्यातील एक असा दिवस निवडायचा आहे, जो दिवस लक्ष्मी स्वरूप आहे. आणि ज्या दिवशी जर तुम्ही लक्ष्मी मातेची आराधना केली, सेवा केली, तर तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील. मग तुम्ही यासाठी कोणत्याही महिन्यातील एक योग्य तारीख निवडू शकता. आणि या तारखे दिवशी जर मंगळवार किंवा शुक्रवार जर येत असेल तर अतिशय उत्तम. हा जो दिवस आहे तर हा दिवस
म्हणजेच मंगळवार किंवा शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये विघ्न असतील, दारिद्र्य असतील, सतत घरामध्ये भांडणं, वादविवाद होत असतील, घरामध्ये पैसा टिकत नसतील किंवा मुलांच्या, पतीच्या घराच्या भरभराटीमध्ये सतत जर अडचण येत असतील, विघ्न येत असतील, तर त्यासाठी आपल्याला कोणत्याही महिन्यातील जो योग्य तारीख निवडून त्या तारखेला आपल्याला कॅलेंडरवरती ओम श्री महालक्ष्मी नमः या महामंत्राचा महामंत्र, बीजमंत्र हा माता लक्ष्मीचा आपल्याला या कॅलेंडरवरती लिहायचा आहे. आणि हे सर्व करत असताना आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण करायला विसरायचं नाही. आपल्या मनातील इच्छा, मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण या दिवशी लिहायचं आहे. किंवा वर्षाचा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर महिना. या डिसेंबर महिन्यामध्ये मराठी महिना मार्गशीर्ष महिना सुरू असतो आणि हा मार्गशीर्ष माता लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळं तुम्ही जरी या मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी जी तारीख येत आहे, तर त्या तारखेवरती जर तुम्ही गोल करून, लाल रंगाच्या पेनाने गोल करून जर त्या ठिकाणी जर तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमः आणि त्याचबरोबर माझ्या घरातील सर्व संकट, अडचणी दूर होऊ दे आणि माझ्या मुलांची, पतीची, घराची भरभराट होऊ दे, इतकं जरी लिहिलं तरी देखील तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना माता लक्ष्मी नक्कीच पूर्ण करणार आहे. आता एवढाच उपाय करून आपल्याला चालणार नाही. तर आपल्याला दररोज आपल्या तुळशीजवळ तिन्ही सांजेच्या वेळेला दिवा लावायचा आहे. तुळशी मातेला, भगवान श्री विष्णूंना प्रार्थना करायची आहे. आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्या घरामध्ये रोज तिन्ही सांजेच्या वेळेला भीमसेनी कापूर हा अवश्य जाळायचा आहे. हा कापूर जाळल्यामुळं आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते तर ती दूर होण्यास मदत होते आणि घरामध्ये एक प्रकारचं सकारात्मक वातावरण निर्माण होतं. आणि आपण जरी हा उपाय करत असलो तरी देखील उपाय करत असताना त्या उपायाला आपल्या कष्टाची आणि मेहनतीची तितकी साथ असायला हवी. जर तुम्ही मेहनत केली, कष्ट केली, तर लक्ष्मी माता, भगवान श्री हरिविष्णू, श्री स्वामी समर्थ तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होणार आहेत आणि तुमच्या कष्टाला आणि तुम्ही केलेल्या मेहनतीला, केलेल्या प्रयत्नांना नक्कीच यश प्राप्ती होणार आहे आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होणार आहेत. जर तुमचं लग्न ठरत नसेल तरी देखील तुम्ही या कॅलेंडरवरती कोणतीही योग्य तारीख निवडून आपलं लग्न लवकर होण्यासाठी आपण आपली इच्छा, मनोकामना लिहायची आहे. आणि हे सर्व करत असताना मी सांगितल्याप्रमाणे अगोदर आपल्या इष्टदेवतेचं नामस्मरण करायला विसरायचं नाही. माता लक्ष्मीला, भगवान श्री हरी विष्णूंना, श्री स्वामी समर्थांना आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला कोणत्याही तारखेला नाही जमलं तरी देखील आपण 3.5 मुहूर्तांपैकी कोणताही दिवस असेल किंवा दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा दिवस असेल किंवा इतर कोणतेही जे लक्ष्मी स्वरूप जे दिवस आहेत, तर त्या दिवशी देखील तुम्ही हे जे मी 2 शब्द सांगितलेले आहेत, म्हणजेच तुमची जी इच्छा असेल, मनोकामना असेल, तर ती तुम्ही या कॅलेंडरवरती लिहायची आहे. आणि आपल्याला नेहमी माता लक्ष्मीचं नामस्मरण करत राहायचं आहे. भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे. आणि हे सर्व करत असताना आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण करण्यासाठी या तिन्ही देवांना प्रार्थना करत राहायचं आहे. तुम्ही जर ही अगदी साधी सोपी जर सेवा केली, साधा सोपा जर उपाय केला, तर भगवान श्री हरिविष्णूंच्या कृपेने, श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना नक्कीच पूर्ण होणार आहेत. तर आपला आजचा हा व्हिडिओ, आजची ही माहिती इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.